नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, बाहेर एवढा छान असा पाऊस चालू आहे, त्यासाठी गरम गरम काहीतरी झालं पाहिजे, म्हणून आज आपण बनवणार आहोत कॉर्न भजी। इथे घेतले मी कॉर्न मी स्वच्छ धुवून घेतला। त्यानंतर आपण इथे घेतलाय मिक्सर जारमध्ये आपण आता हा कॉर्न वाटून घेणार आहोत। वाटताना त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि 2-3 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता एका साईडला घेतली मी कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत आपण। इकडे तेल छान गरम होईल तिथपर्यंत। आता एका साईडला घेतलाय बाउलमध्ये घेतलंय आपण वाटलेलं मिश्रण। कॉर्नची भजी ही छान कुरकुरीत अशी होतात आणि ह्या भज्यामध्ये कॉर्नचा गोडवा देखील उतरतो, त्यामुळे ही भजी खूप छान अशी लागतात, खाण्यासाठी टेस्टी होतात, खूप जास्त तेलकट देखील होत नाहीत। आता याच्यामध्ये आपण काही साहित्य ॲड करणार आहोत। इकडे घेतलाय मी कांदा टाकलाय त्याच्यामध्ये। आपल्या आवडीनुसार आपण कुणाला टाकायचा कुणाला नाही, आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे आपल्याला। थोडेसे कॉर्न देखील टाकले मी, अख्खे कॉर्न। तसंच बेसन पीठ घेतले थोडंसं, त्यातच आपण तांदळाचं पीठ देखील टाकणार आहोत। माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर देखील टाकू शकताय। इथे आता आपण तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे, तांदळाचं पीठ पण टाकलं आहे आपण याच्यामध्येच आपण आता थोडासा ओवा टाकून घेणार आहे। ओव्यामुळे ह्या भज्यांना खूप छान अशी टेस्ट येते। त्यातच आपण आता मिरची पावडर टाकणार आहोत, लाल। हिरवी मिरची देखील मी टाकलेली आहे, पण लाल मिरची पावडरमुळे ह्या भज्यांना खूप छान असा कलर येतो। तसंच याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। या सर्व मिश्रणामध्ये बेसन पीठ आणि हे सर्व साहित्य छान असं मिक्स होतं। आता आपण छोटे छोटे अशी भजी तळून घेणार आहोत। खूप जास्त मोठे पण नाही, खूप जास्त छोटे पण नाही, मध्यम आकाराची भजी आपण तळून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे छान असे गोल्डन ब्राऊन होस्तर आपण याला तळून घेतलं आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली भजी झालेली आहेत। आता आपण हे सर्व करून घेणार आहोत। एका प्लेटमध्ये आपण छान असे सर्व करून घेतले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।